विधानसभा ही काँग्रेसचीच होती। ती जिंकण्यासाठी भाजपने साम दाम दंडभेदाचा वापर केला, पण काँग्रेसने ती जागा जिंकली। गुजरातमध्ये जागा जिंकली, त्यात काही विशेष नाही। या तीन पोटनिवडणुकाचे निकाल त्यातले दोन महत्त्वाचे आहेत। त्याच्यामुळे फार मोठी क्रांती झाली वगैरे असं म्हणणाऱ्यापैकी आम्ही नाही, किंवा ही मिनी सार्वत्रिक निवडणूक आहे, मिनी जनरल इलेक्शन असंही मी म्हणणार नाही। पण लोकांचा कल दिसतो आहे याच्यामध्ये। मोदींची किंवा भारतीय जनता पक्षाची लोकप्रियता किती खाली घसरली आहे हे तुमच्या बालेकिल्ल्यातल्या पराभवातून स्पष्ट दिसत आहे। विशेषतः बाकेपूरमध्ये 95 पासून जो गड आपल्या ताब्यात आहे तो तुम्ही टिकवू शकला नाही, त्याचा अर्थ 64% लोकांनी आपल्या विरोधामध्ये मतदान केलं आहे, जे आतापर्यंत भारतीय जनता पक्षाला मतदान करत होते। त्याने एक नवीन पर्याय निवडला, हे सुद्धा महत्त्वाचं आहे। हवा पालट होताना दिसते। सर, पण लोक पारंपरिक पक्षाच्या ऐवजी अल्टरनेटिव्ह पक्ष बघतायत, हे कुठेतरी देशातील विरोधकांना देखील इशारा समजायचा का? एक लक्षात घ्या की तामिळनाडूमध्ये हेच झालंय ना। तामिळनाडूमध्ये डीएमके किंवा एआयडीएमके पेक्षा एका वेगळ्या पक्षाच्या मागे लोक गेले। आता प्रशांत किशोर हे विधानसभेत पूर्णपणे पराभूत झाले होते बिहारच्या, त्यांना एकही जागा जिंकता आली नाही। त्याने ह्या जागेवर लक्ष केंद्रित केलं, त्याने उत्तम प्रचार केला। विशेषतः त्याला जबाबदार भारतीय जनता पक्षाचं लोकांना गृहीत धरण्याचं राजकारण, बिहारच्या मुख्यमंत्रीपदी एक अशिक्षित गुन्हेगार प्रवृत्तीचा माणूस बेशक नेमून भारतीय जनता पक्षाने बिहारच्या मतदारांचा आणि जनतेचा अपमान केला। आम्ही कोणालाही नेमू शकतो, तेच त्यांनी पश्चिम बंगालमध्ये केलं। एक भ्रष्ट